नमस्कार रसिक श्रोते हो, मी आपणासमोर घेऊन आले आहे साने गुरुजी लिखित श्यामची या पुस्तकाचे क्रमशः वाचन. अभिवाचक आहे श्रीमती भांडवले संगीता. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कॉमेंट्स करा. थँक्यू. रात्र 10वी. पर्णकुटी. मला पण नेराने भाऊ गोष्ट ऐकायला रोज रोज तूच जातोस. आई सांग भाऊला मला घेऊन जायला. वच्ची भाऊच्या पाठीस लागली होती. तेथे पेंगायला लागशील, तू कशाला येतेस तेथे, भाऊ म्हणाला. नेरे तिला सुद्धा, तीही ऐकेल. चांगले असेल ते साऱ्यांनी ऐकावे. मी सुद्धा आले असते, पण हे घरातले आवरता आवरता रात्र होते बाहेर, भाऊची आई म्हणाली. शेजारची भीमी जाते, ती हंशी जाते, हरणीलाही तिचा भाऊ नेतो. तू नाहीस का रे माझा भाऊ. वच्ची केविलवणी होऊन आपल्या भाऊच्या हृदयाला पाजर फोडीत होती. चल तेथे, मग मला झोप येते, चल घरी, अशी मला घाई लावलीस तर बघ मात्र, असे बजावून वच्चीलाही तिच्या भावाने आश्रमात नेले. आश्रमातील ही गोष्टीरूप प्रवचने ऐकाव्यास मुले मुले येऊ लागली. मोठी माणसेही ज्यांना वेळ असतो ती येत असत. वच्ची व तिचा भाऊ आली. ती गोष्ट सुरूही झाली होती. शेवटी माझ्या वडिलांना त्यांच्या भावाने घराबाहेर हुसकून दिले. भाऊबंदकी, या भारतवर्षात भाऊबंदकी फार. कौरव पांडवाच्या वेळेपासून आहे, ती अजून आहे. भावाभावात जेथे प्रेम नाही, तेथे स्वतंत्रता कशी नांदेल, मोक्ष कसा राहील. ज्या घरात माझे वडील लहानाचे मोठे झाले, ज्या घरात 30 वर्षे बरावाईट सर्वांचा संसार त्यांनी चालविला, ज्या घरात त्यांनी इतर सर्वांना दहीदूध दिले, परंतु स्वतः चिंचेचे सारच खाल्ले, ज्या घरात राहून त्यांनी भावा बहिणींची लग्न केली, त्यांच्या हौशी पुरविल्या, त्या घरातून त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. घरात आईलाही अपमानकारक बोलणी सोसावी लागली. आम्ही त्यावेळेस लहान होतो. आई त्या विभक्त होण्याच्या वेळेची हकीकत डोळ्यात पाणी आणून कधी सांगत असे. तो दिवस मला अजून आठवतो आहे. आमच्या गावात माघी चतुर्थीचा गणपती उत्सव होता. हा नवसाचा उत्सव होता. गणपती सार्वजनिक उत्सव भाद्रपदातच होत असे. महाडच्या धारपांनी हा नवस केला होता. त्यावेळेस अभ्यंकर हे प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार आमच्या गावी आले होते व त्यांची कीर्तने उत्सवात होत होती. गावातील सारी मंडळी देवळात कथेला गेली होती. त्या रात्री आम्हाला कथेला जाऊ दिले नाही. आम्ही निजून गेलो होतो. रात्री 9-10च्या सुमारास आईने आम्हा सोटविले. माझे आईबाप त्यावेळेस घरातून बाहेर पडत होते. आईच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. ज्या घरात राहून तिने मोऱ्या गाईचे दूध काढले, गडी माणसाला जेवाव्यास पोटभर घातले, ज्या घरात एकेकाळी ती सोन्याने नटून मिरवली, ते घर, ते गोकुळ सोडून ती बाहेर पडत होती. दिवसा लाज म्हणून रात्री बाहेर पडत होती. माझा धाकटा भाऊ तिच्या कडेवर होता. यशवंताच्या पाठचा तो भाऊ. वडील पुढे झाले. त्यांच्या पाठोपाठ आई व मुकाट्याने जात होतो. कोठे जात होतो? आईच्या माहेरी जात होतो. गावातच आईचे माहेर होते. आजोळच्या घरी त्यावेळेस कोणी नव्हते. आजोबा आजी पुण्यास मुलाकडे गेली होती. काही दिवसांनी ती परत येणार होती. रात्री लपत छपत आम्ही आजोबाच्या घरी आलो. देवळात आनंद चालला होता, परंतु आम्ही सुटक्यासारखे वनात चाललो होतो. देवाच्या या विशाल भूमीवर एकाच वेळी अनेक प्रयोग चाललेले असतात. नवीन घरी आता सवय झाली, परंतु आईच्या तोंडावरची खिन्नता गेली नव्हती. काही दिवसांनी आजी परत आली. माझी आजी जरी स्वभावाने प्रेमळ होती, तरी थोडी हट्टी होती. माझी आई होता होई तो आईजवळ, आजीजवळ मिळते घेई, कारण स्वतःची परिस्थिती ती ओळखून होती. आईच्या मनात माहेरी राहणे फार खाई. तिला अपमान वाटे. नवऱ्यासह माहेरी राहणे त्याहून मरण बरे असे तिला होई. तिचा स्वभाव फार माणी होता. एक दिवस आजी व आजोबा देवळात पुराण ऐकाव्यास गेले होते. ओटीवर जमा खर्च लिहित होते. आई ओटीवर गेली व म्हणाली, माझ्याच्याने येथे अतप्पा राहवत नाही. मी जगावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर स्वतंत्र घर बांधा. येथे खाणेपिणे म्हणजे जीवावर येते. वडील म्हणाले, अगं, आपण आपलेच भात खातो ना, फक्त येथे राहतो. घर बांधणे म्हणजे का हट्ट आहे? तुम्हा बायकांना सांगायला काय? पुरुषांच्या अडचणी तुम्हास काय माहीत? आई एकदम संतापून म्हणाली, तुम्हा पुरुषांना स्वाभिमानच नाही मुळे. माझे वडील शांतपणे परंतु खिन्नपणे म्हणाले, आम्हाला स्वाभिमानच नाही? आम्ही माणसेच नाही जणू? दरिद्री माणसाचा सारी दुनिया अपमान करते, मग बायको का करणार नाही? कर, तूही अपमान कर, तूही वाटेल तसे बोल. वडिलांचे शब्द ऐकून आईला रडू आले. तुमचा अपमान करावायचा असा माझा हेतू नव्हता हो. उगाच काहीतरी मनास लावून घ्यावायचे. पण मला येथे खरेच राहावेसे वाटत नाही. मलाही का राहावे असे वाटते? परंतु तुला आपली परिस्थिती माहीत आहे ना. कर्ज आहे, त्याचे वाजही देता येत नाही. घर कशाने बांधायचे? कसे तरी गुरांच्या गोठ्यासारखे नाही ना घर बांधायचे. त्यात राहणे म्हणजे अपमान असतो. वडील आईची समजूत काढत म्हणाले, गुरांचा गोठाही चालेल, परंतु स्वतंत्र असला, आपला असला म्हणजे झाले. अगदी साधी गवतारू झोपडी बांधा. तेथे राहण्यात मला अपमान वाटणार नाही, परंतु माहेरच्या माणसाकडे येऊन राहिले नको. माझ्या भावांच्या बायका उद्या आल्या
तर त्याही एखाद्या वेळेस अपमान करतील. आधीच येथून जावे, मोठ्या कौलारू घरात राहण्यापेक्षा पानाची झोपडी बरी. अशी झोपडी बांधाव्यास फार खर्च येणार नाही. या माझ्या हातातील पाटल्या घ्या, या पुरल्या नाहीत तर नथही विका. नथ नसली, पाटली नसली तरी अडत नाही, कोणाकडे मला जावयाचे नाही. आपली स्वतंत्रता हीच आपली शोभा. कपाळाला हळदी कुंकू व गळ्यात मंगळसूत्र एवढे मला पुष्कळ झाले. स्वतंत्रता गमावून ही नथ व ह्या पाटल्या कशाला, असे म्हणून माझ्या आईने खरीच नथ व पाटल्या वडिलांपुढे ठेवल्या. वडील स्तंभित झाले. तुला इतके दुःख होत असेल असे मला माहीत नव्हते. मी लवकरच लहानसे घर बांधतो, असे वडिलांनी आश्वासन दिले. माझी आई सांगते की स्वतंत्रता मिळवण्यासाठी दागदागिने फेकून दे. स्वातंत्र्याचा साज, स्वातंत्र्याचा शृंगार हाच सर्वांना शोभादायक व मौल्यवान शृंगार होय. आमच्या वाटणीस आलेल्या लहानशा जागेवर झोपडी बांधाव्यास आरंभ झाला. मातीच्या भिंती होत्या, कच्च्या विटा, त्यास कोकणात मापे म्हणतात. विटाहून आकाराने मापे मोठी असतात. ह्या मापांच्या भिंती उभारल्या. घर गवताने साकारले. घरातील जमीन तयार करण्यात आली. अक्षय तृतीयाच्या मुहूर्ताने नवीन घरात प्रवेश करण्याचे ठरवले. आईला वाईट वाटत होते व आनंदही होत होता. शेजारी दिराची मोठी मोठाली घरे, बंगले होते आणि आपले लहानसे गवतारू घर असे तिच्या मनात येई. परंतु पुन्हा ती म्हणे, काही झाले तरी हे स्वतंत्र आहे. येथे मी मालकीन आहे. येथून मला कोणी उठ म्हणणार नाही. झोपडी वजा घराची वास्तुशांती करण्यात आली. प्रथम घरात देव नेऊन ठेवले, मग सामान नेले. नारळाचे घाटले आईनं केले होते. प्रसंग साजरा केला पाहिजे होता. सारा दिवस गडबडीत गेला. वडील लोकांस सांगत होते, तात्पुरते बांधले आहे, पुढे मोठे बांधू. परंतु आई आम्हास म्हणे, यांच्या हातून मोठे घर आता केव्हा, कोठून बांधले जाणार. मला मोठे घर आता देवाकडे गेल्यावर मिळेल, परंतु ही मठीच माझा स्वर्ग आहे. कारण येथे मी स्वतंत्र आहे. येथे मिंदेपणा नाही. येथे खाल्लेली मीठ भाकर अमृताप्रमाणे लागेल, परंतु परक्यांकडे खाल्लेली बासुंदी पुरी नको. त्या दिवशी रात्री आम्ही अंगणात बसलो होतो. आकाशात तारे चमकत होते. चंद्र केव्हाच मावळला होता. आईला धन्यता वाटत होती. घर लहान होते, परंतु घराच्या पुढे व मागे मोठे अंगण होते. हे अंगण हेच जणू खरे घर. आई म्हणाली, श्याम, नवे घर तुला आवडले का? मी म्हटले, हो, छान आहे आपले घर. गरिबांचे घरे अशीच असतात. आपल्या मथुरीचे घर असेच आहे. तिला आपले घर फार आवडेल. माझे शब्द ऐकून आईला वाईट वाटले. जी मथुरी आमच्याकडे कांडायला येई, तिच्या घरासारखे आपले घर नाही. आईला वाईट वाटले नाही. ती म्हणाली, होय, मथुरी गरीब आहे, परंतु मनाने श्रीमंत आहे. आपणही या लहान घरात राहून मनाने मोठे होऊया, मनाने श्रीमंत होऊया. होय, आपण मनाने श्रीमंत होऊ, खरंच होऊ, मी म्हटले. इतक्यात आकाशातून एक तारा तुटला. आई एकदम गंभीर झाली. धाकटा भाऊ म्हणाला, आई, केवढा ग तारा होता? आई गंभीरच होती. ती म्हणाली, श्याम, तुझ्या आईच्या जीवनाचा तारा लवकरच तुटेल असे तर नाही ना तो सांगत. ते वरचे मोठे मोकळे सुंदर आकाश मला तर वर नाही ना बोलावीत. मला बोलावण्यासाठी नाही ना आला तो तारा. आई गंभीरच होती. नाही हो आई, तो हे आपले स्वतंत्र घर पाहण्यासाठी आला आहे. त्याला आपले साधे घर, हे स्वतंत्र घर स्वर्गापेक्षाही अधिक आवडले असेल. यमुनेच्या पाण्यात गोपाळाने हात धुतल्यावर जे शीतकण पाण्यात पडत, ते खाण्यास स्वर्गातील देव येत, असे त्या हरिविजयात नाही का? तसे हे घर पाहावे असते तारेही येतील, कारण आपल्या घरात प्रेम आहे. तू आहेस, मी म्हटले. माझ्या पाठीवरून वात्सल्याने भरलेला हात फिरवत आई म्हणाली, श्याम, कोणी रे तुला असे बोलायला शिकवले? किती गोड व सुंदर बोलतोस. खरेच हे आपले साधे सुंदर घर ताऱ्यांनाही आवडेल. साऱ्यांना